नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाच्या गुथिरे जाणार आहोत जो ऐकायला खूप टेक्निकल वाटतो. हो, पण आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनणार आहे. अगदी. विषय आहे मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूल आणि त्यात फाउंड्री पोर्टलवरून AI मॉडेल्स कशी निवडायची आणि वापरायची. आता थांबा. फाउंड्री पोर्टल AI मॉडेल्स हे शब्द ऐकून घाबरू नका. हो, हे खूप सोपं आहे. याची कल्पना एका मोठ्या डिजिटल लायब्ररी किंवा मेंदूंचा सुपरमार्केट सारखी करा. हा, मेंदूंचं सुपरमार्केट. हो, जिथे प्रत्येक कामासाठी एक वेगळा मेंदू म्हणजे AI मॉडेल उपलब्ध आहे. आणि आजचा आपला उद्देश आहे की हे सगळं अगदी सोप्या मजेशीर पद्धतीनं समजून घेणं. अगदी. जणू काही आपण स्क्रीन शेअर करूनच हे शिकतोय. मेंदूंचं सुपरमार्केट ही कल्पना एकदम परफेक्ट आहे. हो ना. कारण हे जे जनरेटिव्ह AI ॲप्लिकेशन्स आहेत ना, ते याच लँग्वेज मॉडेल्सवर म्हणजे या कृत्रिम मेंदूंवरच तर बनलेले असतात. आणि योग्य मॉडेल निवडणं म्हणजे समजा एखाद्या प्रोजेक्टसाठी योग्य इंजिन निवडण्यासारखं आहे. अच्छा. तुम्ही तुमच्या मारुती 800 मध्ये विमानाचं इंजिन नाही बसवू शकत. नाही, अजिबात नाही. आणि विमानाला स्कूटरचं इंजिन. दोन्ही केसमध्ये गडबड होणार. हां, बरोबर. त्यामुळे आज आपण 3 मुख्य टप्प्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. पहिलं, आपल्या कामासाठी योग्य मेंदू निवडणं. दुसरं, त्याला कामाला लावणं म्हणजे डिप्लॉय करणं. ओके. आणि तिसरं, त्याच्याकडून सर्वोत्तम काम काढून घेणं. चला तर मग या मेंदूंच्या सुपरमार्केटमध्ये म्हणजे मॉडेल कॅटलॉगमध्ये एक फेरफटका मारूया. मी आता हे बघतोय आणि अरे देवा, इथे तर हजारो मॉडेल्स आहेत. लामा, फाय, GPT. नावांची तर जत्राच भरलीये. हो. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाने आपल्या कामासाठी योग्य मॉडेल कसं निवडायचं, सुरुवात कुठून करायची? बरोबर आहे, हा गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणूनच सुरुवात करताना 3 सोपे प्रश्न विचारायचे. कोणते? एक, AI खरंच आपलं काम करू शकतं का? 2, आपल्या कामासाठी सर्वोत्तम मॉडेल कोणतं? आणि 3, आणि तिसरा म्हणजे हे काम मोठ्या स्तरावर म्हणजे खऱ्या जगातल्या प्रोडक्शन वर्कलोडसाठी करता येईल का? ठीक आहे. चला पहिल्यापासून सुरुवात करूया. AI आपलं काम करू शकतं का? हो, यासाठी आपल्याला मॉडेल्सचे प्रकार समजून घ्यावे लागतील. ओके. तर मग हे मॉडेल्स किती प्रकारचे असतात? मुख्यत्वे 2 गट आहेत. मोठे लँग्वेज मॉडेल्स म्हणजे LLM LLM. आणि छोटे लँग्वेज मॉडेल्स म्हणजे SLM. ओके. LLM आणि SLM. LLMs म्हणजे GPT-4 किंवा लामा 370B हे एखाद्या अनुभवी ज्येष्ठ प्रोफेसरसारखे आहेत. अच्छा. त्यांना जगातल्या कुठल्याही विषयावर सखोल ज्ञान असतं. ते किचकट विषय सहज हाताळू शकतात. पण त्यांना कामाला लावायला म्हणजे वापरायला खर्च जास्त येतो आणि पॉवर पण खूप लागते. म्हणजे प्रत्येक छोट्या कामासाठी प्रोफेसरला बोलवायची गरज नाही. मग SLM काय आहेत? SLMs म्हणजे छोटे मॉडेल्स जसं की फाय 3 हे एखाद्या हुशार, उत्साही इंटर्नसारखे आहेत. हां, इंटर्न. हो, ते जलद असतात, किफायतशीर असतात आणि विशिष्ट कामांसाठी उत्तम. म्हणजे समजा तुम्हाला फक्त तुमच्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतील, तर पूर्ण प्रोफेसरला कामाला लावण्याऐवजी एका हुशार इंटर्नला विचारणं सोपं आणि स्वस्त पडतं की नाही? प्रोफेसर विरुद्ध इंटर्न ही उपमा छान आहे. पण यामुळे एक प्रश्न येतो मनात. विचारा. कधीकधी एखाद्या साध्या कामासाठीही प्रोफेसरची गरज भासू शकते का? म्हणजे काम सोपं वाटत असेल, पण त्यात काहीतरी गुंतागुंत असू शकते. अगदी. जिथे आपला इंटर्न कमी पडेल. खूप छान मुद्दा आहे. हो, नक्कीच. समजा तुम्हाला एका कायदेशीर कागदपत्राचं विश्लेषण करायचं आहे. वरवर पाहता ते सोपं वाटेल, पण त्यातल्या भाषेचे अनेक अर्थ निघू शकतात. बरोबर. अशा वेळी SLM म्हणजे आपला इंटर्न गोंधळून चुकीचा सल्ला देऊ शकतो. तिथे LLM म्हणजे प्रोफेसरचा अनुभव जास्त अचूक परिणाम देईल. समजलं. कामाचं स्वरूप ओळखणं महत्वाचं आहे. पण कामाच्या स्वरूपानुसार अजून काही प्रकार आहेत का? म्हणजे मला फक्त बोलायचं नाहीये, फोटोवर पण काम करायचंय. नक्कीच. त्यासाठी कामावर आधारित मॉडेल्स आहेत. जसं GPT-4 सारखी मॉडेल्स चॅट किंवा रिझनिंगसाठी उत्तम आहेत. ओके. मग येतात मल्टी मॉडेल मॉडेल्स जसं फाय 3 विजन. मल्टी मॉडेल म्हणजे जे टेक्स्ट सोबत फोटो आणि ऑडिओ पण समजू शकतात. हे एका स्विस आर्मी नाईफ सारखं आहे. वाह! स्विस आर्मी नाईफ. हो, ज्यात अनेक प्रकारची हत्यारं एकत्र असतात. शब्दांवरून चित्र तयार करण्यासाठी डायली 3 सारखी इमेज जनरेशन मॉडेल्स आहेत. आणि एक महत्वाचा प्रकार म्हणजे एम्बेडिंग मॉडेल्स, जे शब्दांना अंकात रूपांतरित करतात, जेणेकरून 2 शब्दांमधला अर्थाचा संबंध कम्प्युटरला कळतो. अच्छा. म्हणजे सर्च रिझल्ट सुधारतात. अगदी बरोबर. म्हणजे जर मी एक ॲप बनवत असेन जे लोकांना त्यांच्या फोटोत काय आहे हे सांगेल,
तर मला हे सच आर्मी नाईफ लागेल, बरोबर? एकदम बरोबर. आणि याशिवाय प्रादेशिक मॉडेल्स पण आहेत. म्हणजे? जसं कोर 42 JAIS हे मॉडेल खास अरबी भाषेसाठी सर्वोत्तम आहे. ओके. आणि शेवटचा महत्वाचा फरक म्हणजे ओपन सोर्स विरुद्ध प्रोप्रायटरी. हा फरक तर नेहमीच असतो. हो, प्रोप्रायटरी मॉडेल्स जसं ओपन AI, GPT-4 हे ब्रँडेड कारसारखे आहेत. अच्छा. उत्तम परफॉर्मन्स, सुरक्षा आणि सपोर्ट मिळतो, पण थोडे महाग असतात. आणि ओपन सोर्स? ओपन सोर्स मॉडेल्स हे कस्टम कार बनवण्यासारखे आहेत. कस्टम कार? हो, तुम्हाला जास्त लवचिकता मिळते, तुम्ही त्यात बदल करू शकता आणि खर्चही कमी येतो. कस्टम कारची कल्पना भारी आहे, पण जर मी एक वाईट मेकॅनिक असेल तर? आहा, म्हणजे सुरुवातीच्या काळात प्रोप्रायटरी मॉडेल वापरणं जास्त सुरक्षित आहे का? हा एक व्यावहारिक प्रश्न आहे. हो, जर तुमच्याकडे AI मध्ये तज्ज्ञ टीम नसेल तर प्रोप्रायटरी मॉडेल्स एक चांगला पर्याय आहेत. कारण जबाबदारी त्यांची असते. अगदी. पण जर तुम्हाला तुमच्या विशिष्ट कामासाठी मॉडेलमध्ये बदल करायचे असतील तर ओपन सोर्स तुम्हाला ती मोकळीक देतं. ठीक आहे. म्हणजे आता मला कळलंय की माझ्या कामासाठी प्रोफेसर हवा की इंटर्न, त्याला बोलायचंय की चित्र काढायची आहेत, आणि मला ब्रँडेड गाणी हवी आहे की कस्टम. पण त्या सुपरमार्केटमध्ये तर 100 प्रकारचे इंटर्न आणि 50 प्रकारचे प्रोफेसर आहेत. हा, बरोबर. मग माझ्या विशिष्ट कामासाठी योग्य इंटर्न कसा निवडायचा? काही निकष आहेत का? हो, त्यासाठी 4 मुख्य निकष आहेत. सरे. पहिला, कामाचा प्रकार. तुम्हाला टेक्स्टवर काम करायचंय की मल्टीमीडियावर? ओके. दुसरा, अचूकता. साधं मॉडेल चालेल की एखाद्या कामासाठी तयार केलेलं म्हणजे फाईन ट्यून मॉडेल हवंय? ठीक आहे. तिसरा, ओपननेस. तुम्हाला मॉडेलमध्ये स्वतः बदल करण्याची सोय हवी आहे का? आणि चौथा, डिप्लॉयमेंट. मॉडेल कुठे वापरायचं आहे? तुमच्या लॅपटॉपवर की मोठ्या सर्व्हरवर? अच्छा. आणि या सगळ्याची तुलना करण्यासाठी बेंचमार्क्स वापरता येतात. बेंचमार्क्स म्हणजे जसं आपण मोबाईल विकत घेताना त्याचा कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे किंवा बॅटरी किती mAhची आहे हे तपासतो, तसं काहीसं? अगदी तसंच. हे बेंचमार्क्स ॲक्युरेसी, कोहिरन्स, फ्लुएन्सी यांसारख्या गोष्टी मोजतात. गाडीचं मायलेज आणि हॉर्स पॉवर सारखं? परफेक्ट. हे आकडे आपल्याला 2 मॉडेल्सची वस्तुनिष्ठ तुलना करायला मदत करतात. उत्तम. म्हणजे आता आपण बेंचमार्क बघून आपल्या गरजेनुसार एक भारी मेंदू निवडला. तो आता माझ्या शॉपिंग कार्टमध्ये आहे. पण आता त्याला कामाला कसं लावायचं? तो तर फक्त एक फाईल आहे, नाही का? इथेच डिप्लॉयमेंटचा विषय येतो, जो ऐकायला खूपच अवघड वाटतो. अजिबात नाही. डिप्लॉय करणं म्हणजे त्याला एका ऑनलाईन पत्त्यावर म्हणजे URL वर उपलब्ध करून देणं. ऑनलाईन पत्ता? हो. या पत्त्याला म्हणतात एंड पॉइंट. एंड पॉइंट? याची कल्पना एका हायटेक रेस्टॉरंटच्या किचनसारखी करा. आपण निवडलेले मॉडेल म्हणजे आपला शेफ, जो किचनमध्ये म्हणजे सर्व्हरवर बसला आहे. बरोबर. आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या ॲपला काहीतरी ऑर्डर करायची असेल तर तुम्ही थेट किचनमध्ये जात नाही, आपण वेटरला सांगतो. मग इथे वेटर कोण आहे? इथे वेटर आहे API. API, ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. अगदी. तुमचा ॲप वेटरला म्हणजे APIला ऑर्डर देतो. वेटर ती ऑर्डर किचनच्या खिडकीवर म्हणजे एंड पॉइंटवर लावतो. अच्छा. शेफ म्हणजे आपलं मॉडेल, तुमची डिश म्हणजे उत्तर तयार करून त्याच खिडकीतून परत देतो. वा, म्हणजे API हा वेटर आहे आणि एंड पॉइंट ही किचनची खिडकी. हे तर खूप सोपं झालं. आहे की नाही? मग या खिडक्या बनवायचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का? हो, 3 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे स्टँडर्ड डिप्लॉयमेंट. हा बहुतेक सगळ्या कामांसाठी वापरतात. ओके. हे एका रेस्टॉरंटसारखं आहे जे रोज ठराविक वेळेत उघडं असतं आणि तिथे नेहमी काही शेफ तयार असतात. आणि दुसरा आहे सर्व्हरलेस कम्प्यूट. हा पे ॲज यू गो बिलिंगवर चालतो. म्हणजे? हे एखाद्या फूड ट्रकसारखं आहे. जेव्हा ग्राहक येतात तेव्हाच तुम्ही ट्रक चालू करता. ग्राहक नसताना इंजिन बंद. म्हणजे जशी आपली रिक्षाची मीटर सिस्टीम? जेवढं फिरणार तेवढेच पैसे. हा, अगदीच असंच. आणि तिसरा आहे मॅनेज्ड कम्प्यूट. यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हर्च्युअल मशीनवर मॉडेल होस्ट करता. म्हणजे तुम्ही पूर्ण किचनच भाड्याने घेता. अच्छा, म्हणजे पूर्ण नियंत्रण आपलं. हो. अर्थात खर्च तुम्ही कोणते मॉडेल आणि कोणता पर्याय निवडता यावर अवलंबून असतो. 5.3 SLM सर्व्हरलेसवर चालवणे हे लामा 370B मॉडेल मॅनेज्ड कम्प्यूटवर चालवण्यापेक्षा 100 पटीने स्वस्त असू शकते. ठीक आहे, म्हणजे आता आपला शेफ त्याच्या ऑनलाईन किचनमध्ये काम करायला तयार आहे. खिडकी पण उघडली आहे. पण खरी गंमत तर आता आहे. मी त्याला सँडविच बनवायला सांगितलं आणि त्याने मला सूप दिलं.
त्याच्याकडून आपल्याला हवं तसंच आणि अचूक उत्तर कसं मिळवायचं, म्हणजे त्याला चविष्ट डिश बनवायला कशी सांगायची. अगदी बरोबर. इथेच प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगची कला येते. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे मॉडेलशी योग्य प्रकारे संवाद साधण्याची कला. तुम्ही प्रश्न कसा विचारता यावर उत्तराची गुणवत्ता अवलंबून असते. जिनेकडे इच्छा मागण्यासारखं. परफेक्ट. जर तुमची इच्छा स्पष्ट नसेल तर काहीतरी भलतंच मिळू शकतं. पण थांबा, हे थोडं विचित्र नाही का? आपण एका मशीनला तू असं कर असं सांगतोय, हे खरंच काम करतं? नाही, ही युक्ती नाहीये. यामागे गणित आहे. तुम्ही जेव्हा मॉडेलला एक भूमिका देता तेव्हा तुम्ही खरं तर त्याच्या न्यूरल नेटवर्कमधील विशिष्ट भागांना सक्रिय करत असता. अच्छा. तर पहिली पद्धत आहे मॉडेलला एखादी भूमिका द्या. उदाहरणार्थ, तू एक अनुभवी मार्केटिंग प्रोफेशनल आहेस आणि या CRM प्रॉडक्टबद्दल एक जाहिरात वाक्य लिही, असं सांगा. अच्छा, म्हणजे त्याला एक पात्र द्यायचं. आणि दुसरी पद्धत आहे उत्तम प्रश्न सुचवायला सांगा. म्हणजे थेट उत्तर विचारण्याऐवजी मॉडेलला विचारा, मी एक डिनर पार्टी आयोजित करत आहे, मला काय बनवायला हवं? तुला अजून कोणती माहिती हवी आहे जेणेकरून तू मला चांगली मदत करू शकेल? वा, म्हणजे जिनीलाच विचारायचं की मी कोणती इच्छा मागू? बरोबर. यामुळे मॉडेल तुम्हालाच योग्य प्रश्न विचारेल आणि मग जास्त चांगलं उत्तर देईल. ही तर कमाल आयडिया आहे. तिसरी पद्धत कोणती? तिसरी आहे विशिष्ट फॉर्मॅट सांगा. म्हणजे रिपोर्ट कसा हवाय ते सांगायचं. अगदी. समजा तुम्हाला 2018च्या सॉकर वर्ल्ड कप फायनलबद्दल माहिती हवी आहे, तर त्याला सांगा, मला ही माहिती एका टेबलमध्ये दे, ज्यात तारीख, ठिकाण, टीम्स, फायनल स्कोर हे कॉलम असतील. बॉससारखा ऑर्डर द्यायची. हो. आणि चौथी कोणती? चौथी पद्धत आहे तर्क स्पष्ट करायला सांगा. या चेन ऑफ थॉट म्हणतात. चेन ऑफ थॉट? म्हणजे समजा तुम्ही त्याला गणिताचं उत्तर विचारलं तर विचारा की हे उत्तर कसं आलं ते पायरी पायरीने समजावून सांग. जसं शाळेत गणिताचे सर म्हणायचे, शो युअर वर्क. हां, बरोबर. म्हणजे फक्त उत्तर नाही तर त्याची विचार प्रक्रिया पण तपासायची. आणि शेवटची 5वी पद्धत. 5वी आणि सगळ्यात महत्वाची पद्धत म्हणजे संदर्भ द्या. कॉन्टेक्स्ट. हो, मी एडिनबर्गला कधी भेट देऊ असं मोगम विचारण्याऐवजी त्याला पूर्ण कहाणी सांगा. जसं की मला 6 नेशन्स रग्बी टुर्नामेंटमधील स्कॉटलंडचे घरगुती सामने पाहायचे आहेत, तर मी एडिनबर्गला कधी भेट देऊ. म्हणजे गुगल इट करण्याऐवजी त्याला पूर्ण बॅकस्टोरी सांगायची. अगदी. कारण त्याच्याकडे तुमच्यासारखी कॉमन सेन्स नाहीये, त्याला सगळं सांगावं लागतं. म्हणजे मॉडेलशी बोलताना त्याला फक्त प्रश्न विचारायचा नाही, तर त्याला एक भूमिका, एक दिशा आणि एक संदर्भ द्यायचा आहे. बरोबर. पण समजा या सगळ्या युक्त्या वापरूनही काम झालं नाही तर? म्हणजे समजा माझ्या शेफला माझ्या आजीच्या गुप्त रेसिपी बुकमधनं काहीतरी बनवायचं आहे, जे इंटरनेटवर नाहीये. मग काय? अगदी अचूक प्रश्न. इथेच 2 प्रगत पर्याय येतात. कोणते? पहिला आहे रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन, म्हणजे RAG. RAG? यात मॉडेलला उत्तर देण्यापूर्वी तुमच्या स्वतःच्या डॉक्युमेंट्समधून, म्हणजे तुमच्या आजीच्या रेसिपी बुकमधून माहिती शोधायला लावली जाते. अच्छा, म्हणजे त्याला आपल्या कंपनीची पुस्तकं वाचायला द्यायची आणि मग प्रश्न विचारायचे? हो. यामुळे उत्तरं तुमच्या संदर्भात आणि जास्त अचूक येतात. आणि दुसरा पर्याय, समजा मला त्याला फक्त रेसिपी वाचायला लावायची नाही तर माझ्या आजीसारखा विचार करायला आणि स्वयंपाक करायला शिकवायचा असेल तर? त्यासाठी दुसरा पर्याय आहे फाईन ट्युनिंग. फाईन ट्युनिंग? यात मॉडेलला तुमच्या विशिष्ट प्रश्न उत्तरांच्या डेटा सेटवर पुन्हा ट्रेनिंग दिले जाते, जेणेकरून ते तुमच्या शैलीत बोलायला शिकेल. हे एखाद्या नवीन कर्मचाऱ्याला विशेष ट्रेनिंग देण्यासारखं आहे. पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एक मोठी गैरसमज होत आहे की प्रत्येक कामासाठी फाईन ट्युनिंग आवश्यक आहे. असं नाहीये का? माहिती देण्यासाठी नाही. ही खूप महत्वाची माहिती आहे. म्हणजे उगाच प्रत्येक वेळी तोफ काढायची गरज नाही. हो, कधी कधी लहान सुईनेही काम होतं. तर आज आपण मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीच्या मदतीने AI मॉडेल्सच्या जगात एक जबरदस्त सफर केली. आपण मेंदूंच्या सुपरमार्केटमधनं आपल्यासाठी योग्य मॉडेल कसं निवडायचं, त्याला ऑनलाईन किचनच्या खिडकीवर कामाला कसं लावायचं आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगच्या कलेने त्याच्याकडून सर्वोत्तम काम कसं करून घ्यायचं हे पाहिलं. अगदी बरोबर. आणि हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की योग्य मॉडेल निवडणं आणि त्याला योग्य प्रश्न विचारणं ही एक कला आणि शास्त्र दोन्ही आहे. बरोबर. सुरुवात नेहमी सोप्या प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगने करावी आणि गरज पडल्यास RAG किंवा फाईन ट्युनिंग सारख्या प्रगत तंत्रांचा विचार करावा. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आज आपण पाहिलं की AI मॉडेलला सूचना कशा द्यायच्या,
पण विचार करा, भविष्यात जेव्हा ही मॉडेल्स अधिक हुशार होतील तेव्हा योग्य प्रश्न विचारण्याची आपली क्षमता हीच सर्वात महत्वाची स्किल ठरेल का? आपलं काम फक्त योग्य आणि सृजनशील प्रश्न विचारणं असेल आणि एआयचं काम उत्तर देणं, असं आपलं भविष्य असेल का? यावर नक्की विचार करा.